तब्बल 18 वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. सर्वांचंच लक्ष याकडे लागलेलं आहे आणि या ठिकाणी वरळी डोममध्ये सध्या जय जवान गोविंदा पथक देखील दाखल झालेलं आहे. अध्यक्षता मंडळाचे संदीपजी आपल्यासोबत आहेत. त्यांचं नेमकं म्हणणं काय हे देखील जाणून घेणार आहोत. ते या ठिकाणी काय करतायत, काय नेमकं तुमचं हे गोविंदा पथक या ठिकाणी आलेलं आहे, तुमची या ठिकाणी भूमिका काय आहे? आता इथे डोम वरळीमध्ये जे एकजुटीचा विजय आहे त्या विजयासाठी आम्ही सर्व जोगेश्वरीतले बाळगोपाळ आम्ही इथे एकत्र आलो आहेत. आम्ही इथे 7 थराची सलामी देणार आहोत आणि आमचा हा आनंद त्या मेळ्यामध्ये सादर करणार आहोत. तुम्ही स्वतःहून हे आला आहे की तुम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे? आम्हाला बोलवण्याची गरज नाही, कारण जिथे मराठी माणूस एकवटला तिथेच आमचा विजय आहे आणि आम्ही मराठी माणसांसाठी आणि सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे, सन्माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासाठी आणि मराठीचा माणसाचा विजय आहे त्यासाठी आम्ही एकत्र इथे आलेलो आहोत. किती थर लावणार, कारण तुम्ही रेकॉर्ड करत असता, त्यामुळे आज किती थर लावणार आणि नेमकं काय सलामी देताना नेमकी कोणाला देणार? दोन ठाकरे बंधू एकत्र येतात त्यांना मराठीला की अजून काही? कामाचा दिवस असल्याकारणाने आज बरेच जण आमचे खेळाडू नाही आहेत, तरीसुद्धा आम्ही 7 थराची सलामी इथे देणार आहोत आणि ही सलामी दोन्ही बंधूंना तर असणारच आहे आणि त्याहून जास्त म्हणजे आपली जी मराठी माणसं एकवट आहेत त्यासाठी असणार आहे. आपण पाहिलं या ठिकाणी 18 वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि या दोन ठाकरे बंधूंना सलामी देण्यासाठी, मराठीला सलामी देण्यासाठी जय जवान गोविंदा पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. 7 थर लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मराठीसाठी आम्हाला कोणालाही निमंत्रण देण्याची गरज नाही, आम्ही स्वतःहून आलेलो आहोत आणि ही सलामी मराठीसाठी आणि दोन ठाकरे बंधूंसाठी असेल असं ते सांगतात. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.